नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनीष यादव. आपलं 15 मार्चला म्हणजे कालच एक पोलीस भरतीचा पेपर झाला, म्हणजे अनेक ठिकाणी पोलीस भरतीचा पेपर झाला. तर या पेपरकडे बघून आपल्याला काय समजलं की आपला जो पेपर असणार आहे होणारा, मग तो सीपी एसपीचा कोणताही असेल किंवा अगदी तुमचे चालकचे असतील किंवा इतर आपले एसआरपीएफचे होणारे पेपर असतील, तर याच्यामध्ये आपल्याला नक्की काय शिकायला मिळालं कालच्या पेपरमधून, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहे. आणि सर्वसाधारणपणे कट ऑफ कशा पद्धतीने जाईल त्यांचा, तेही आपण समजून घेऊ. ठीक आहे. आता जर तुम्ही बघितलं तर पोलीस भरतीचे जे काही आपले काल पेपर झाले, तर या पेपरमध्ये आपल्याला बघायला मिळालं मिश्र पद्धतीचे अनेक ठिकाणी पेपर झालेले बघायला मिळतात. ठीक आहे. म्हणजे काही ठिकाणी एकदमच पेपर सोपे होते, दुसरं बघितलं तर काही ठिकाणी मध्यम लेवलचे होते, आणि एक दोन म्हणजे पुणे ग्रामीण वगैरे असं थोडंफार जर बघितलं तर तिथं साधारणतः एखाद्या ठिकाणी अवघड पेपर आपल्याला आलेला बघायला मिळतो. बरोबर. पण याच्यामध्ये एक ऍव्हरेज जर पॅटर्न बघितला पोलीस भरतीच्या पेपरचा, तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की जे सोपे पेपर आहेत की नाही, हे खूप ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे सोपे पेपर टाकण्याचा जो काही ट्रेंड आहे हा वाढता दिसतो आपल्याला. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये सोपे प्रश्न हे आपण बघतोय. ओके. दुसरं, मध्यम सुद्धा बऱ्यापैकी आहे. सोप्यानंतरचं जर 2 नंबरचं प्रमाण बघितलं तर मध्यम आहे, आणि एक 2-3 ठिकाणी म्हणू शकता तुम्ही की बऱ्यापैकी अवघड पेपर आले. जर सर्व पेपर बघितले तर तुमच्या लक्षात येईल. बरोबर. आता याच्यामध्ये यांच्या कट ऑफचा जर विचार केला, बऱ्याच ठिकाणी एक उदाहरण म्हणून घेऊ, फॉर एक्झाम्पल रत्नागिरी. तर रत्नागिरीमध्ये आपण बघितलं होतं की समजा एक कॅटेगरी पकडली, ओबीसी कॅटेगरी घेतली, तर ओबीसीचा कट ऑफच 32 आलेला होता. ओके. आता ओबीसी कट ऑफ 32 आहे. रत्नागिरीला ओबीसी जर मुलांचा विचार केला तर साधारणतः आय थिंक 9 जागा आहेत मुलांना, प्लस ओपनच्या 4 जागा आहेत. अशा जर जागा बघितल्या तर, आणि हा पेपर कुठल्या कॅटेगरीतला होता, तर सोप्या कॅटेगरीतला होता. पेपर सोपा होता, थोडाफार काही गुगली प्रश्न असणारच. बरोबर आहे. तर पूर्ण पेपर तसं राहत नाही. आता काही जर मुलांचे मार्क्स बघितलेत, अगदी तिथे 98 सुद्धा मार्क्स घेतलेले आहेत या पेपरमध्ये विद्यार्थी मित्रांनी, कालच्या झालेल्या पेपरमध्ये. ओके. म्हणजे एवढा पेपर हा सोपा गेलेला होता. ऍव्हरेज विद्यार्थ्यांचे मार्क्स हे 80 ते 85च्या रेंजमध्ये राहिलेले आहेत. ओके. आपल्याला तेवढं कळलं पाहिजे की साधारणतः कट ऑफ काय जाईल. तर तुम्ही ते पाहिलं तर 130च्या रेंजमध्ये कट ऑफ जाण्याची दाट शक्यता आहे. 130 पर्यंत तो कट ऑफ जाऊ शकतो. ओके. बाकी याच्यातून आपल्याला काय शिकायला मिळतंय की जर पेपर सोपे असतील, आता इथं अनेक विद्यार्थी मित्रांना मार्क्स कमी सुद्धा मिळाले. आता मार्क्स कमी मिळतात त्याला कारण काय असतं, साधारणतः मार्क्स कमी मिळण्याचं कारण असतं की इथे घाई होते खूप, म्हणजे सिली मिस्टेक होतात. आता ज्यांनी कोणी सिली मिस्टेक केल्यात की नाही, तर त्यांचा जो काही स्कोर आहे हा साधारणतः 2 ते 4 मार्क्सने खाली आलेला असेल. म्हणजे सिली मिस्टेक जर नसतील केल्या तर सिलेक्शन रेंज मध्ये राहणार, आणि सिली मिस्टेक केल्यात आणि जर तो रेंज जर बघितली आपण त्यांची, एक ऍव्हरेज स्कोर जर पकडला तिथला, तर 85चा रेंज पकडला, 40 जर ग्राउंड पकडलं साधारणतः ऍव्हरेज, तर तिथं 125च्या वरतीच कट ऑफ लागणार आहेत. मग ते ओबीसी असो किंवा इतर कॅटेगरीचे असो, साधारणतः ती रेंज राहू शकते 125 क्रॉस. ओके. हेच मुलींच्या बाबतीत कुठेतरी एक 5-7 मार्कचा गॅप राहू शकतो. अशा पद्धतीचे ह्या सोप्या पेपरचं बघायला मिळतं. मध्यम असेल तर काय होतं, तर त्याच्यापेक्षा थोडंसं अजून कुठंतरी डाऊन दिसू शकतं. आता हे जागांवरती डिपेंड आहे. असं बघितलं तर इथं यायला पाहिजे कट ऑफ 130 पेक्षा जास्त, आणि ओपन 100% 130 पेक्षा जास्तच लागेल. मी एक अंदाज सांगतोय तुम्हाला, तिथला तो 130 पेक्षा जास्त लागेल. याच्यातून आपण काय शिकायचं की आता येणाऱ्या पुढच्या पेपरसाठी तुमच्या, तर याच्यातून आपल्याला समजून घेतलं पाहिजे, जर पेपर सोपा असेल तर त्याच्यामध्ये तुमच्याकडून सिली मिस्टेक होता कामा नये. जर का सिली मिस्टेक झाल्या आपल्याकडून, तर आपण या स्पर्धेतून बाहेर जाण्याची दाट शक्यता असते. जर तुमचा स्कोर तुम्हाला मिळवता आला तर याच्यामध्ये सिलेक्शन कन्फर्म असतं. फक्त याच्या पुढे आपण प्रॅक्टिस करत असताना आपण काय केलं पाहिजे की सिली मिस्टेक वरती काम केलं पाहिजे. सिली मिस्टेक होता कामा नये, आणि जे सोपे सोपे प्रश्न आहेत ना ते चुकता कामा नये. बाहेर आल्यावरती कळतं की अरे हा प्रश्न तर एकदम इझी होता आणि सहज चुकला माझ्याकडून. ओके. तर तसं होता कामा नये. मग मध्यम असो सोपं असो, अवघड पेपरमध्ये तशा गोष्टी कमी होतात थोड्याशा, सिली मिस्टेक सहजासहजी होत नाही. पण इथं टाइम मॅनेजमेंटचा इश्यू होतो. मग त्याच्यात तुम्हाला टाइम व्यवस्थित मॅनेज करता आलं पाहिजे. पेपरला तुम्हाला स्किप करता आलं पाहिजे. म्हणजे काही प्रश्न तुम्हाला जे वेळ खाऊ आहेत त्याला स्किप करून ते नंतर हँडल केली तरी हरकत नाही, किंवा हँडल करायला जरी वेळ नाही मिळाला, पण जे आहेत ते स्कोर तुम्हाला तुमचा येतो. समजतं. म्हणजे अवघड पेपरला ती स्ट्रॅटेजी आपण ठेवणं गरजेचं आहे. हे आपल्याला या पेपरमधून शिकायला मिळालं. ठीक आहे. बाकी प्रत्येक पेपरचं विश्लेषण असेल किंवा इतर गोष्टी ज्या असतील त्या आपल्या मिशन महाराष्ट्र पोलीस या युट्यूब चॅनलवरती नक्कीच आपण सांगत जाऊ. याच्या पुढे तुम्हाला जे काही व्हिडिओज असतील ते
पूर्ण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मिळतील. बाकी चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करायचं, मित्रांना शेअर करायचं. एक साधारणतः कटअप आपण रत्नागिरीबद्दल बोललो, तो ओबीसी कॅन्डिडेट 125 प्लसच लागेल. त्याच्या खाली येताना खूप मुश्किल आहे. मे बी तो 130च्या रेंज मध्ये पण जाऊ शकतो, 125 ते 130च्या रेंज मध्ये राहील. ओके. बाकी ओपनचा कट ऑफ नक्कीच तिथे 130 प्लस राहील 100%. त्याच्या खाली येऊच शकत नाही. ओके. कारण माझ्याच संपर्कात आता तिथं 4 विद्यार्थी असे आहेत की जे 130 प्लस आहेत. ओके. त्याच्यामुळे हा कट ऑफ 100% वरती जाणार. आणि पोलीस भरती जे काय 15 मार्चला काल पेपर झाले त्याच्यातून आपण काय शिकलो किंवा ह्या पेपर मधून आपल्या येणाऱ्या पेपरसाठी आपण काय शिकलो ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघितलंय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करायचे. ठीक आहे. धन्यवाद.